प्रेमाने बोलूया। आज अतिशय आनंद होत आहे। आज मी इव्हेंटच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे आलो होतो आणि आमची खूप दिवसाची इच्छा होती की संत निरंकारी मंडळाची जी साप्ताहिक सत्संग होते बजाजनगर, रांजणगाव, वडगाव तसेच वाळूज येथे आमच्या या सर्व सेवादल महात्मांचा बरीच सेवेला परेशानी व्हायची आणि सद्गुरू माताजीने कुठेतरी यांच्या सेवेचं फलित म्हणून या ठिकाणी आदरणीय सोनोने भाऊ गरुड झेपवाले यांच्याकडून हे सत्संगसाठी ग्राउंड या ठिकाणी दिलेलं आहे। आपण पाहू शकता समोर रूम आहे, 12 बाय 25ची ही रूम आहे, ज्यामध्ये सत्संगचं पूर्ण साहित्य आहे। स्वयंपाकाचे भांडे असतील, साऊंड सिस्टीम असेल, सद्गुरूचं स्टेज असेल, असे अनेक साहित्य या रूममध्ये बंदिस्त आहेत। आणि या सत्संगसाठी, महिला सत्संगसाठी आणि जेंट्स सत्संगसाठी ही पूर्ण जागा या ठिकाणी ओपन स्पेसची जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। माझ्या चेहऱ्यावरती आनंद आहे, कारण माझं सुद्धा स्वप्न होतं गेल्या अनेक दिवसापासून की आम्हाला एक हक्काची जागा सद्गुरूच्या सत्संगसाठी, मानव मात्राच्या सेवेसाठी मिळावी आणि ती जागा या ठिकाणी सोनोने साहेबांनी आम्हाला उपलब्ध करून दिली। पुनश्च एकदा मी सोनोने साहेबाचे खूप खूप आभार व्यक्त करतो। सद्गुरू माताजी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या संसारामध्ये सदैव सुखाची बरसात करत राहो आणि त्यांच्या सर्व सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहो, हेच दान आपण सद्गुरू माताजींच्या चरणी मागूया। आणि आपणसुद्धा जे सेवेचं आपल्याला दान मिळालेलं आहे ते दान पुढेसुद्धा निरंतर आपल्या हातून जोपर्यंत आपला अंतश्वास आहे तोपर्यंत सद्गुरूची सेवा, मानव प्राण्यांची सेवा आपल्या हातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सदैव प्रत्येक ठिकाणी घडत राहावी, हेच दान आपण सद्गुरू माताजींच्या चरणी मागूयात। पुनश्च एकदा सर्वांना प्रेमाचा धन्यरंकार। बोलिये सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय। प्रेमाने बोलूया।